मिळवून दिले। आपल्या देशाची कुस्तीची परंपरा फार उज्ज्वल आहे, फार गौरवशाली इतिहास आहे। या पश्चिम महाराष्ट्रातले आणि कराड तालुक्यातले असणारे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी 1952 साली आपल्या भारत देशाला पहिलं इंडिव्हिज्युअल स्वतंत्र कांस्यपद या कुस्तीच्या क्षेत्रात मिळवलं। पैलवान खाशाबा जाधवांनी आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात असणारी पिढ्यानपिढी परंपरा ही आंतरराष्ट्रीय दर्जावर आणि ऑलिम्पिक व्यासपीठावर जाऊन गाजवली। त्यानंतर सांगलीचे सुपुत्र पैलवान मारुती माने किंवा पैलवान हिंदकेसरी गणपतराव आंबेडकर या दोन्ही मंडळींनी या सांगलीचं आणि महाराष्ट्राचं नाव तर राष्ट्रीय स्तरावर गाजवलंच, परंतु जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्स मध्ये सुद्धा या दोन्ही मंडळींनी सुवर्णपदक त्या कुस्तीच्या क्षेत्रामध्ये मिळवलं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा कुस्ती हा विषय चर्चेत केला जातो तर सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे आणि विशेषतः सांगली या जिल्ह्यांची नावं अग्रणी घेतली जातात। अनेक नावलौकिक प्रतिष्ठित पैलवानांची मला या ठिकाणी नामोल्लेख करता येतील। भारतवीर ज्योतिरामदादा सावर्डेकर असतील, मल्लसम्राट कृष्णपत सावर्डेकर असतील आणि याच मतदारसंघातले पलूस तालुक्यातले विष्णुपंत नागाळे असतील, अशा अनेक मल्लांनी पैलवानांनी त्या ठिकाणी मैदानासाठी ते जात होते आणि ते त्या ठिकाणी गेले तरी सुद्धा तरी त्यांच्या जोडीला कोण पैलवान उभा राहत नव्हता। अशा प्रकारची ही मल्ल आणि पैलवान यांनी हे क्षेत्र संपूर्ण देशात गाजवलं। साहेब, हे आज महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी भरवत असताना, विशेषतः सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यामध्ये भरवत असताना मला मुद्दाम काही गोष्टींचा उल्लेख करायचा। अनेक यापूर्वीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा ज्यावेळेस भरवण्यात आल्या त्या बहुतांच्या स्पर्धा या शहरांमध्ये भरवण्यात आल्या। त्या शहरांमध्ये जिल्ह्याचं केंद्रबिंदू ठिकाण असल्यामुळे अनेक लोक मोठ्या उत्सुकतेने संख्येने या ठिकाणी सभेत होते, परंतु या ग्रामीण खरी जी कुस्ती आहे महाराष्ट्राची, ती खरी कुस्ती ग्रामीण भागात आहे, खेडोपाड्यांमध्ये आहे, गोरगरिबांच्या कुटुंबांमध्ये, कष्टकरी शेतकऱ्यांच्या आणि मोलमजुरांच्या घरामध्ये ही खरी कुस्ती आहे। त्या कुटुंबातले ही मल्ल तयार होतात। आर्थिक अडचणी असताना सुद्धा, अनेक संकटांना सामोरे जात असताना सुद्धा ही आपली आई वडील, ही जे शेतकरी कुटुंबातली, ही आपली पोरं ही चांगली मल्ल तयार व्हावी, पैलवान तयार व्हावी म्हणून आपले अहोरात्र कष्ट परिश्रम घेतात आणि त्यांना सराव करून घेतात। ही खरी कुस्ती, ही ग्रामीण महाराष्ट्रातील गोरगरिबांची, शेतकऱ्यांची खरी कुस्ती। आज जर आपण पाहिलं तर ही जी माणसं संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेली आहेत, ती सांगलीच्या ग्रामीण भागातील, पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातले मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेली माणसं आहेत। आपल्या सांगली जिल्हा महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली पोरं बाळ कशा प्रकारे कुस्ती करतात ते कौतुक करण्यासाठी आलेले। कडेगाव गाव खुद्द काही फार मोठं गाव नाही। या कडेगाव गाव केवळ एक 10 ते 12 हजार लोकसंख्या असणारे गाव। या कडेगावच्या तालुक्यामध्ये रूपांतर सुद्धा काही वर्षांपूर्वीच नामदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी केले आणि त्याच अशोकरावजी चव्हाण साहेब आपला सिंहाचा वाटा हे आम्हाला कल्पना आहे। आपण योगायोगाने या समारंभासाठी उपस्थित राहतात। मुख्यमंत्री झाल्यानंतर आपली ही सांगली जिल्ह्याची प्रथमच भेट आहे, याच्यात अभिमान आम्ही आमचा समजतो। हे सगळं करत असताना या तालुक्यात तसा हा दुष्काळी तालुका आपल्या सांगली जिल्ह्यातली परिस्थिती आपल्याला कल्पना आहे। आपण यापूर्वी सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये आलेला। सांगली जिल्ह्याचे अनेक तालुके असे आहेत जिथे कृष्णा नदी वाहते आणि तिथे आज शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली आहे, परंतु की आमच्या या परिसरातल्या टाकार या टेंबूच्या योजना करता या तालुक्यातल्या जनतेकरता पाणी आणून द्या एवढीच एक नम्रतेची विनंती करतो। ही कळकळीची माझी आणि आमच्या सर्व सहकार्यांची विनंती। या शेतकऱ्यांच्या आमच्या भावना आहेत, थोडं आपण निश्चितपणे मला कराल याची मला विश्वास आणि खात्री आहे। शंकररावजी चव्हाण साहेबांचा आमच्या सांगली जिल्ह्यावर फार जिव्हाळा, आगळा वेगळा जिव्हाळा होता। त्यांची काम करण्याची धडक फार वेगळी होती। साहेब, त्याच काम करण्याच्या धडकीची पुनरावृत्ती आपण आपल्या कार्यकर्तीमध्ये कराल हा विश्वास आहे। या आरती विद्यापीठाचं अभिनंदन कुस्ती प्रशिक्षण संकुलाचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे। नामदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आणि आमच्या
आमच्या कुस्ती संकुलाचे अध्यक्ष आदरणीय मोहनराव कदम दादा, या दोघांचं या कुस्ती क्षेत्रात मनापासून प्रेम आणि जिव्हाळा ही सगळे आमचं कुटुंबच ग्रामीण भागातलं असल्यामुळे आज या कुस्तीची परंपरा पुढे सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात वाढावी ही आमची मनोमन इच्छा आहे. आणि म्हणून 1-1.5 वर्षापूर्वी हे कुस्ती अभिजित कदम कुस्ती प्रशिक्षण संकुल या ठिकाणी आम्ही बांधलं. आज जवळजवळ 180 पैलवान तिथं राहण्याची व्यवस्था आहे. आपण ते संकुल प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. अद्यावत अशी कदाचित महाराष्ट्रात किंवा हिंदुस्थानात असं एक संकुल नसेल असं या महाराष्ट्रातल्या गोरगरीब कुटुंबातील असणाऱ्या भावी पिढीतील मल्लांकरता आम्ही हे कुस्ती संकुल बांधलेले आहे. साहेब, अनेक संकट आणि प्रश्न आहेत. मला खरं तर बोलण्याचा बरेच विषय आहेत, पण मी एकच विषय मांडतो साहेब. 26 नोव्हेंबरला जे दुर्दैवी घटना आपल्या देशामध्ये घडली, मुंबईमध्ये जे हल्ले घडले, संपूर्ण तालुक्याला जिल्हा तयार केले तर अशा आतंकवादीला निश्चितपणे लढा देण्याची सामर्थ्य या आमच्या मल्ल्यांमध्ये आहे, एवढा विश्वास आपल्याला देऊ इच्छितो. हे असे अनेक प्रसंग जरी आले तरी आमची संपूर्ण तरुण पिढीची पोरं खंबीर आहे. माझी एक आपल्याला नम्रतेची विनंती, राज्य शासनाची स्कीम आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये एक क्रीडा संकुल व्हावं. ही चांगली स्कीम आहे, आम्ही आपल्या सर्वांच्या मनापासून मी आभार मानतो. म्हणून अशाच प्रकारे जर राज्य शासनाने पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण संकुलाची जर बाबीचा निर्णय घेतला तर निश्चितपणे मला खात्री आहे की एक खाशाबा जाधव आणि एक सुशील कुमार अशा अनेक खाशाबा जाधव याच महाराष्ट्राच्या मातीचा आपण राष्ट्रीय स्तर आंतरराष्ट्रीय दर्जा घेऊ. आपण त्याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. या व्यासपीठावर आज आमच्या विनंतीला मान देऊन संयोजन समितीच्या आदरणीय मोहनराव दादांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक दिवसांपासून या कुस्ती मैदानाचा प्रसार आम्ही सर्व करत आहोत. पुढचे 4 दिवस फार मोठ्या प्रकारे महाराष्ट्राच्या चांगल्या पद्धतीचे कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत. आपण त्याचं उद्घाटन करणार आहे, आमचं मी मनापासून मार्गदर्शन आदरणीय दादांनी वेळ काढून मार्गदर्शन केलं. साहेबांचं मार्गदर्शन नेहमी वेळोवेळी आम्हाला असतं. या आमच्या विनंतीला मानून महाराष्ट्राचे अनेक हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि या महाराष्ट्राचे नावनिधी प्रतिष्ठित असणारे पैलवान या आमच्या विनंतीला मानून उपस्थित राहिले, याचाही मी त्यांच्या करता मनापासून आभार मानतो. वृत्तपत्रांनी सुद्धा या कार्यक्रमाला फार मोठे आम्हाला सहकार्य दिलं. त्या वृत्तपत्रांच्या सर्व प्रतिनिधींचा मी सुद्धा मनापासून आभार मानून माझं मनोगत प्रास्ताविक इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वाढदिवसानिमित्त सत्कार या ठिकाणी करत आहे.